इंद्रायणी नदी फेसाळण्याचं सत्र अजूनही सुरूच। प्रदूषणयुक्त पाण्यामुळे आळंदीमधील इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली। केमिकलयुक्त पाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाई कधी होणार, नागरिकांचा संतप्त सवाल। पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी धरणं तुडुंब भरली, तर दुसरीकडे अनेक भागातील नागरिकांची 2 दिवस पाण्यासाठी वणवण। बँक खात्याला आधार लिंक नसल्यानं 85,000 लाडक्या बहिणी रकमेपासून वंचित। जिल्हा प्रशासनाकडून तहसीलदार आणि बँकांना आधार लिंक करण्याच्या सूचना। डोंबिवलीत 2 अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला मानपाडा पोलिसांनी 14 दिवसांनंतर बेड्या ठोकल्या। आरोपीला नाशिकमधून बेड्या ठोकण्यात आल्या। राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत मनसैनिकांची बॅनरबाजी। राज ठाकरे भावी मुख्यमंत्री असा बॅनरवर उल्लेख। नारपार योजनेसाठी जळगावच्या गिरणा नदीपात्रात अर्धनग्न जलसमाधी आंदोलन। ठाकरे गटाचे नेते उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वात गेल्या 20 तासांपासून जलसमाधी आंदोलन। नारपार योजनेसाठी गिरणा पट्ट्यातील नागरिक आक्रमक।